नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी दूध घेतलेलं आहे, 2 ते 2.5 लिटर दूध आहे. कारण शिल्लक राहिलेलं होतं माझ्याकडं दूध. तर मग आता त्याचं काय करायचं, कारण दही पण माझ्याकडं तवली भरून दही होतं, एक गंज भरून होता. त्यामुळं मला दही पण करता येणार नव्हतं, म्हणून मग म्हटलं की आपण पनीर बनवूया. तर पनीर तर मग म्हटलं सारखंच पनीर बनवतो, तर मग चटपटीत थोडंसं मसाला पनीर बनवूया. तर चला तर मग कसं बनवायचं. दूध तापायला ठेवलेलं होतं. मी म्हटलं बारीक करून कोथिंबीर चिरून टाकायची त्यामध्ये, कारण दुधाला उकळी आली की मग आपल्याला लिंबाचा रस आणि 1 लिंबाचा रस आहे. अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण लिंबाच्या रसामध्ये पाणी ओतून त्यामध्ये तुम्ही सोडून घालू शकता. कारण वरच्या त्याच्या बिया किंवा मधलं ते जे असते ना लिंबाचं, तर ते पण त्यामध्ये जाऊ शकणार नाही, फक्त आंबटपणा राहतो. तर आता हे मसाला पनीर बनवायचं म्हटल्यानंतर मग त्याला धुता येत नाही, म्हणून मग म्हटलं आपण शोधूनच घालूया. तर पाणी निम्म्याच्या वर घातलं आणि त्यामध्ये दुधात टाकलं, तर ते झालेलं आहे पनीर. तर मग आता इथं आपल्याला चिली फ्लेक्स म्हणून असते ना, तर ते चिली फ्लेक्स आपण घरच्या घरी करू शकतो, कारण आपल्या शेतातल्याच मिरच्या आहेत वाळलेल्या. त्या मिरच्या घेतल्या 4 आणि बारीक मस्त कुटून घेतल्या, कारण आबडधोबड कुटायचं. तर तशा पद्धतीनं मी चिरून घेतल्या आणि त्या दुधामध्ये टाकल्या. मस्त चटपटीत पनीर दिसणार आहे, हिरवं आणि लाल कलरमध्ये, कारण कोथिंबीर आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे 1 चमचावर. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. उकळी आलेली आहे, सगळं पनीर तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला 5 मिनटासाठी आपल्याला असंच ढवळून घ्यायचं, कारण मीठ मिक्स व्हायला पाहिजे त्यामध्ये. तर कारण असे आपण पनीरला मीठ घालत नाही कधी. तर म्हटलं थोडंसं मसाला पनीर म्हटल्यानंतर चटपटीत, तर मग मीठ टाकायला पाहिजे. तर मग आता ह्या चाळणीमध्ये मी कपडा अंथरलेला आहे आणि तो मी किचनमध्येच वापरते. कपडा पांढरा आहे. तर मग ते चाळणीमध्ये ठेवून मी सगळं पनीर त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तर आता ह्याला काय करायचं, तर सगळं गोळा करून घ्यायचं आहे. मी धुतलेलं नाही, आंबटपणा पण चालतो, जरा चटपटीतच पाहिजे. तर हे असं मी सगळं गोळा करून आता ह्याची गाठ बांधून त्या चाळणीमध्येच मी ठेवून देणार आहे. बघा, बघू शकता, कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातानं मी एकाच हातानं करते, त्यामुळं थोडंसं अवघड जाते. तर झालेलं आहे आता आपलं सगळं गोळा. गाठ मारून घ्यायची आणि त्याच चाळणीमध्ये मी ओझं ठेवून हे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे गाठ बांधून. आता ह्याच्यावरती खलबत्ता ठेवायचा. माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे, एकदम मस्त परफेक्ट बसतो पनीरला. मी हे असं प्रत्येक वेळेस मी हेच खलबत्ता ठेवते आणि मग ते एक 4 ते 5 तास मी ठेवून दिलं आहे. तर आणि ते आता सेट झालेलं आहे पनीर. तर काढून घेऊया. बघा, बघू शकता, मस्त पनीर झालेलं आहे, चटपटीत पनीर, मसाला पनीर. तर आता हे गाठ काढून घेऊया. हे बघा, सुद्धा नाही, मस्त पनीर बनलेलं आहे. हे आता काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं झालेलं आहे. बघा, बघू शकता, मस्त कसा छान कलर दिसतो त्या पनीरमध्ये. तर हे अशा पद्धतीनं मी पनीर बनवलेलं आहे. आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. तर चला, तर आता ह्याचे काप करून घेऊया. तर आता ह्या पनीरचा आपण काय बनवू शकता, पालक पनीर पण बनवू शकतो किंवा पनीर पकोडे पण बनवू शकतो. तर बघूया आता पुढची रेसिपी ह्याच्यानंतर बनवणार आहे मी. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करीन. तर झालेले आहेत आता असे मस्त काप केलेले आहेत, कारण चाकूमध्ये एकदम स्मूथली जातो. बघा, बघू शकता किती छान पनीर झालेलं आहे. माझं पनीर करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर झालेलं आहे मस्त. आता आपल्याला चटपटीत पनीर बघायला पण मिळालेलं आहे रेसिपी. आणि आता ह्याची जे रेसिपी बनवतं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर आता हे कट करायचं आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे असे मस्त तुकडे करून घेतलेले आहेत काप ह्याचे पनीर. त्या डब्यामध्ये टाकून डब्याचं टोपण लावायचं आणि मस्त फ्रीजमध्ये ठेवलं ना, काही होणार नाही, 1-2 दिवस तरी काही होणार नाही. मग जेव्हा आपल्याला रेसिपी बनवायची त्यावेळेस आपण काढून घेऊ शकतो आणि ह्याची रेसिपी बनवू शकतो. तर चला, आता पुढची रेसिपी काय येणार आहे हे माहिती नाही मला पण. तर झालेलं आहे. कशी वाटली माझी पनीरची रेसिपी, आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, नेक्स्ट व्हिडिओ येईलच लवकरच. तर
झालेली आपली पनीर मस्त दिसते. हे बघा, आता हे ठेवून देऊया. तर कसं वाटलं काय नाही ते मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, झालेली आहे रेसिपी.